टेस्टी फूड बाय मीनू बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी या चॅनलवर खूप खूप स्वागत करते। आणि आजची जी रेसिपी मी तुमच्यासाठी आणली आहे ती आहे चिंचोणी रेसिपी। आणि विदर्भात अक्षय तृतीयेला या दिवसाला या पदार्थाचा खूप मान असतो आणि पुरणपोळी बरोबर आणि तसंही प्यायला ही खूप छान लागते। तर त्यासाठी लागणारे पदार्थ आपण बघूया। वाळा जो असतो पाणी सुवासित करण्यासाठी ज्याचा वापर करतो आपण, तो वाळा घेतलाय, पान घेतलाय, इलायची घेतली आहे, कात आणि चुना सुद्धा लावलाय, थोडंसं तूप, अगदी थोडीशी कणिक घ्यायची आपल्याला आणि एक वाटी आपण चिंच भिजत घातली आहे, एक वाटी गूळ घेतला आहे आणि इथे मी ड्रायफ्रुट्स भिजू घातले आहेत काही, तर बदाम आहे, काजू आहे आणि गोडंबी आहे। तर अगदी 2-2, 3-3 घेतले तरी याची छान पेस्ट होऊन जाते आणि ही पेस्ट आपल्याला यात लागते। तर इथे पानसुद्धा घेतला आहे, खाण्याचा विडा जो आपण काढतो त्यात फक्त सोप आणि बाकीच्या गोष्टी न टाकता इलायची आणि कात लावलेला आहे, चुना लावलेला आहे आणि वाळा घेतलेला आहे। त्यात वाळ्याच्या ज्या मुळ्या असतात त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्या विड्यावर टाकायच्या आहेत आपल्याला। तर आता आपण जी चिंच भिजू घातली होती ती छान मसळून घेऊया हाताने, कारण चमच्याने किंवा इतर कुठल्याही याने ती व्यवस्थित मसळल्या जात नाही आणि त्याचा जो जितका कोळ आपल्याला निघायचा आहे त्याचा तितका तो निघत नाही, त्यामुळे तो हाताने छान कुस्करून घ्यायचा आहे आपल्याला आणि मग आपल्याला भरपूर कोळ चिंचेचा मिळेल। आणि आता एक चाळणी घ्यायची आहे आणि त्यावर आपण तो कोळ टाकणार आहोत संपूर्ण आणि थोडं पाणीसुद्धा घालणार आहोत आणि पाणी घालून आपण गाळून घेणार आहोत। यामुळे काय होतं की आपला जो चिंचेचा जे सालं असतात किंवा जो कडक पार्ट असतो चिंचेचा तो बाजूला निघतो आणि आपल्याला छान मऊ असा गर फक्त मिळतो, ज्याला आपण चिंचेचा कोळ म्हणतो। आणि चमच्याच्या मदतीने आपण व्यवस्थित स्मॅश करून आपण हे गाळून घेणार आहोत। आता आपण पुन्हा आपल्याला थोडंसं पाणी लागेल, तर थोडंसं पाणी घालून पुन्हा आपण हे याचा जो कोळ आहे चिंचेचा तो जास्त मिळावा यासाठी थोडंसं हाताने सुद्धा आपण मसळून घेणार आहोत। त्यामुळे आपल्याला संपूर्ण कोळ मिळतो आणि चोथा फक्त शिल्लक राहतो। आता या चोथ्याला फेकून द्यायचं नाही आहे, यात थोडंसं मीठ घालायचं आणि आपले पूजेचे जे पण भांडे असतात तांबा पितळीचे ते स्वच्छ, ते अगदी छान होतात त्याने। आता आपण सर्वात प्रथम जे आपण ड्रायफ्रूट भिजू घातलेले आहेत ते त्या पाण्यासहितच आपण याला बारीक पेस्ट करून घेऊया याची। गोडंबी 2 ते 3 घेतल्या, 2 ते 3 बदाम घेतल्या आणि 2 ते 3 काजू। आणि आता याचं जे वाटण आहे बारीक ते आपण काढून घेतलं, अगदी छान पांढरं शुभ्र असं वाटण याचं तयार झालेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून आपण हे वाटण बाजूला करूया। आता आपण दुसरं वाटण करणार आहोत, तोच पॉट घ्यायचा आहे आपल्याला आणि आपण जो पान आपलं होतं खाण्याचं त्याचं आपण वाटण करणार आहोत। सर्वात प्रथम मी वाळा टाकून घेतलाय। पूर्वी आमची आजी जेव्हा वाळा कुटायची तर तेव्हा फार मिक्सर नव्हते, तर आजी तिचा जो पान खाण्याचा जो खलबत्ता होता त्यात तो वाळा छान कांडायची आणि पाणी टाकून आणि मस्त त्याचा सुवास सगळ्या घरभर पसरायचा। तर आता आपण मिक्सरला काढतोय आणि तिचा छान दगडी खलबत्ता होता त्यात ती तो वाळा कुटायची चिंचवणी करताना। अगदी आजी जशी करते त्याच पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने मी हा चिंचवणीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे। अगदी तशाच पद्धतीने आपण चिंचवणी करतोय। तर पान, वाळा आणि आपलं जी इलायची होती त्याचं हे मिक्सर म्हणजे बारीक फॉर्ममध्ये करून घेतलं आहे। आता वाळा फारसा नाही पण त्याचा जो सुवास असतो तो या पाण्याला लागतो आणि खूप छान चिंचवणीत सुद्धा तो उतरतो आणि मस्त चिंचवणी लागतं। तर आता अगदी थोडीशी रेसिपी बाकी आहे आपली आणि आता आपण आपल्या मेन रेसिपीकडे वळूया। आणि पान आणि जो वाळा आहे तो सुद्धा आपण याचा सुद्धा चोथा वेगळा केला आहे आणि हे सुद्धा गाळून घेतलं आहे आणि हे सुद्धा पाणी आपल्याजवळ तयार झालं आहे। जवळपास जी प्रिपरेशन असते ती आपली रेडी झालेली आहे, अगदी पारंपरिक पद्धतीने आपण करतोय। आणि आता बघा की आपण तूप जे आहे ते अगदी थोडं घालायचं आहे, अगदी आपण अर्धा टेबलस्पून घेतलं तरी चालेल, कारण तुपाचा तवंग वर यायला नको, मग आपल्या चिंचवणीला काय होतं की तूपच लागतं। थोडंसं जिरं आपण घालणार आहोत आणि जिरं घातल्यानंतर आपण यात घालूया ती म्हणजे आपली अगदी 1 टेबलस्पून कणिक घ्यायची आपल्याला
आणि ती कणिक आपण घालतोय. 1 टेबलस्पून कणिक घेतली आहे मी. चिंचवणीला आपल्या थोडासा घट्टपणा यावा यासाठी आहे. आणि तुपात ती छान व्यवस्थित परतून घ्यायची आहे. गुलाबी अशा गाठी बनतील तर त्या गाठी मोडत न्यायच्या आहेत आपल्याला. आणि जेव्हा आपण चिंचवणी यात चिंचेचा कोळ घालू तेव्हा सुद्धा गाठी मोडता येतात आपल्याला. तर आता ही जवळपास गुलाबी रंगाची झालेली आहे आपली चिंचवणीची जी कणिक आहे ती आपली भाजून झालेली आहे तुपात. आणि तूप बघू शकता तुम्ही बिलकुल थोडं घातलं आहे. आणि त्याचं कारणही तुम्हाला सांगितलं की तवंग कुठेही दिसायला नको चिंचवणीमध्ये आणि छान चिंचवणी लागावी यासाठी. आणि आता चिंचेचा जो कोळ आपण तयार केला होता तो आपण घालून घेतला यात. आणि आता बघा मी पूर्ण गाठी ज्या आहेत त्या मोडते आहे याच्यात. कणकीच्या गाठी चमच्याच्या मदतीने म्हणा किंवा रवीच्या मदतीने तुम्ही मोडून घेऊ शकता. आणि छान याला उकड येऊ द्यायची. आणि आता एक एक पदार्थ आपण यात घालणार आहोत आणि खूप छान टेस्टी अशी जी चिंचवणी आहे आपली ती तयार होते. तर इथे जी ड्रायफ्रूटची पेस्ट आपण केली होती ती घालून घेणार आहोत. आता ही पेस्ट घातल्यानंतर आपला जो चिंचवणीचा मूळ रंग आहे तो थोडासा व्हाईट होईल. पण घाबरून जाण्याचं कारण नाही. जेव्हा याला संपूर्ण उकळ होऊन ही तयार होईल तेव्हा छान रंग याला येतो. आणि आता बघा थोडासा व्हाईटिश जरी झालेलं असलं तरी जेव्हा फायनली याला छान उकळ येते तेव्हा रंग छान येतो चिंचवणीला. आणि आता थोडं पाणीसुद्धा लागेल कारण भरपूर घट्ट झाली टाकली आहे ती सुद्धा यात शिजून यायची आहे. तर आपण 2 वाट्या यात पाणी घालतोय. आणि आता आपण जे वाळ्याचं पाणी तयार केलं होतं म्हणजे वाळा पान आणि इलायचीचं जे पाणी तयार केलं होतं ते घालून घेतोय. वाळ्याचा अगदी छान सुगंध या चिंचवणीला येतो. आणि मला असं वाटतं की पारंपरिक हे पदार्थ जेव्हा आपण करायचो तेव्हा याला म्हणजे अतिशय तीव्रता आपल्या विदर्भात असते. तर ती कुठेतरी दाहकता कमी करण्यासाठी ऊन जे आपल्या शरीराला लागतं ते कमी करण्यासाठी शीतलता देण्यासाठी हा पदार्थ कदाचित असावा. याचा आहारात समावेश केलेला असावा. आता आपण इथे गूळ घातला आहे. आता बघा गूळ कसा घालायचा आहे. जर तुमची चिंच खूप जास्त आंबट असेल तर तुम्हाला जास्त गूळ घालावा लागेल. आणि चिंच जर का तुमची गोड असेल तर तुम्ही कमी गूळ घातला तरी चालेल. तर हे चिंचेवर डिपेंड आहे की तुम्ही गूळ किती घालावा. साधारण 1 वाटी चिंच मी घेतली होती भिजत घातली होती तर त्याला 1 वाटी गूळ मी घेतलेला आहे. तर आता गूळ चांगला याच्यात मिक्स होईपर्यंत आपल्याला उकळ येईपर्यंत याला होऊ द्यायचं आहे. आणि व्यवस्थित उकळ येऊ देऊया आपण. आणि आपली जी चिंचवणी आहे ती ऑलमोस्ट आता आपली रेडी झालेली आहे. फक्त शेवटचं काहीतरी यात बाकी आहे ते पण सांगते तुम्हाला. आणि तो पण महत्त्वाचा पदार्थ आहे जो की टाकायचा आहे आपल्याला. तर बघा छान उकळीचा खूप जास्त वेळ न घेता मी अगदी उकळ आलेला शॉट तुम्हाला दाखवते आहे. आणि छान उकडसुद्धा आपल्या यायला आली आहे. आणि तुम्ही बघू शकता रंग बदल किती झालेला आहे. तर हा जो पदार्थ आहे हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा म्हणजेच चारोळी आपण घालतोय. चारोळी आणि ड्रायफ्रूट्स आणि सगळं काही खूप छान याच्यात असतं आणि त्यामुळे याची पौष्टिकता खूप चांगली वाढते. तर इथे आपण चारोळीसुद्धा फायनली घालून घेतलेली आहे. आणि आपली जी चिंचवणी आहे ती रेडी झालेली आहे. तर आता याला आपण सर्व करूया. तुम्ही सुद्धा हा पदार्थ नक्की करून पहा. अक्षय तृतीयेला तर याचा मान असतोच पण एरवी सुद्धा खाऊन बघा. खूप छान लागतो. तुम्हाला नक्की